ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता प्रियाचा खरा चेहरा सायली आणि अर्जुन अश्विन समोर आणणार आणि प्रियाला तिची लायकी दाखवून देणार। आता नेमकं काय काय घडतं हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतो की सायली आणि अर्जुन हे दोघं जण जेवून खाऊन बेडरूममध्ये आलेले असतात। आता रात्री झोपायला जाता जाता सायलीला एक आयडिया सुचते। सायली अर्जुनला म्हणते, अहो मला खूप दिवसांपासून तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, सांगेन म्हणते आणि राहूनच जाते। अर्जुन म्हणतो, बोल ना, काय झालं? सायली म्हणत असते, हे बघा, आपल्याला सध्या नागराज काकांवरती संशय आहे, पण नागराज काकांवरती लक्ष ठेवायला आपल्याला वेळ नाही मिळत आहे। मग मी काय म्हणते, आपण असं करू शकतो, सुमन काकीला जर नागराज काकावर लक्ष ठेवायला लावलं तर। त्यावर अर्जुन म्हणत असतो, बायको ही आयडिया तर उत्तम आहे, पण सुमन काकीने नागराज काकावरती लक्ष ठेवणं ही गोष्ट तिच्यासाठी रिस्की आहे। हे बघ, जर नागराज काकाला कळालं ना की सुमन काकू त्याचा पाठलाग करते, तर तो सुमन काकूला पकडेल आणि मग सुमन काकूच्या जीवाला धोका होईल। त्यामुळे आपण असं काहीतरी विचारही करायला नको, कळतंय का तुला? त्याबरोबर सायली म्हणते, अहो पण सुमन काकू सुद्धा हुशार आहेत, चपळ आहेत। तुम्ही त्यांचा हुशारीपणा चपळपणा पाहिलेला नाहीये, पण मी पाहिलाय। सुमन काकू जितक्या साध्या आहेत ना, तितक्याच त्या हुशार सुद्धा आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की त्या हे काम अगदी व्यवस्थित करू शकतील। कारण बघा ना, नागराज काका घरातनं कधी बाहेर पडतात, ते कधी घरात परत येतात, हे सगळं तर सुमन काकूंनाच माहीत असतं ना। आणि राहिला प्रश्न सुमन काकूंच्या घराबाहेर पडण्याचा, तर त्यात सुद्धा काही शंका नाहीये, कारण रविराज काका आणि प्रतिमा आत्या थोडीच ना सुमन काकूंना घराबाहेर पडू नका असं म्हणणार आहेत। आणि जर त्यांना आपण सांगितलं की आपण सांगितलं तर सुमन काकू करतायत, तर मग तर रविराज काका आणि प्रतिमा आत्या स्वतःहून सुमन काकूंना परवानगी सुद्धा देतील, कारण त्यांचा आपल्या दोघांवरही पूर्ण विश्वास आहे। म्हणून मला असं वाटतं की सुमन काकू या कामासाठी अगदी योग्य व्यक्ती आहे। सुमन काकूंना हे सुद्धा माहिती आहे ना की त्यांचा नवरा कोणाबरोबर कशा भाषेत बोलतो, कोणाबरोबर कुठल्या टोनमध्ये बोलतो, त्यामुळे आपण हे करायला हरकत नाहीये। तुम्ही विचार तरी करून बघा ना एकदा, कमीत कमी माझ्या या प्रस्तावाचा। अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, तुला जर एवढं वाटतंय तर काही हरकत नाही, तू एक काम कर, तू सुमन काकू बरोबर बोलून घे। सुमन काकू जर या गोष्टीसाठी तयार असेल तर मग आपण हे करूया। पण हो, सुमन काकू जर या गोष्टीसाठी तयार असेल तर आणि तरच तू सुमन काकूला हे सगळं करायला सांग। उगाचच्या उगाच तू तिला फोर्स करू नकोस, कारण फोर्सफुली केलेल्या गोष्टी मोस्टली सक्सेसफुल होत नाही, तुला तर माहिती आहेच ना। सायली म्हणते, काळजी करू नका, मी सुमन काकूंबरोबर अगदी शांतपणे आणि व्यवस्थित बोलेन। जर सुमन काकूंची तयारी असली तरच मी सुमन काकूंना हे सगळं काम करायला लावेन, नाहीतर नाही सांगणार। मग तर झालं। त्यावर अर्जुन म्हणतो, गुड। त्यानंतर मग सायली आता दुसऱ्या दिवशी सुमन काकूंना कॉल करते आणि मग ती आता सुमन काकूंना म्हणत असते, सुमन काकू, तुम्ही आतापर्यंत खूप हिंमत दाखवली आहे आणि खूप धाडसाने तुम्ही सगळं व्यवस्थित मॅनेज सुद्धा करताय, पण या सगळ्यात आणखीन एक मदत जर तुम्ही माझी आणि अर्जुन सरांची केलीत ना, तर आम्हाला खूप फायदा होईल। सुमन विचारते, काय? त्यावर सायली म्हणते, बघा सुमन काकू, म्हणजे विचार करा, नागराज काका घराबाहेर कधी पडतात, ते घरात परत कधी येतात, ते कोणाशी बोलतात, कोणाशी नाही बोलत, या सर्व गोष्टी आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त तुम्हाला माहिती असतात। म्हणून मला असं वाटतंय, म्हणजे बघा, तुम्ही विचार करा, तुमच्यावरती कुठल्याही पद्धतीची जबरदस्ती किंवा सक्ती नाहीये। जर तुम्हाला जमणार असेल तर तुम्ही हो बोला, जर तुम्हाला जमणार नसेल तर तुम्ही नाही म्हणा। तुम्ही नागराज काकांचा पाठलाग कराल का? नाही म्हणजे बघा। त्यावर आधी सुमन ही घाबरते। सुमन म्हणत असते, सायली, अगं ते खूप विचित्र आहेत, जर त्यांना कळलं ना की मी त्यांच्या मागावर आहे तर ते माझा जीव घेतील ग, आणि मला एवढं धाडसही होणार नाही की मी त्यांच्या मागे जाऊ आणि त्यांचा पिच्छा करू। नाही म्हणजे आजपर्यंत हे बऱ्याचदा दारू पिऊन आले किंवा काही यांनी वेगवेगळ्या गोष्टी केल्या आहेत खूप, पण मी कधीही हे सगळं केलेलं नाहीये, आणि आज अचानक हे सगळं करायचं म्हणजे मला टेन्शन येतंय। सायली आता सुमनला
समजून सांगते आणि मग सुमन म्हणते ठीक आहे, मी प्रयत्न करेन. आणि त्यानंतर मग नागोबा आता जेव्हा प्रियाला भेटायला आलेला असतो तेव्हा सुमन सुद्धा त्याचा पाठलाग करत 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 त्याच्या मागे पोहोचलेली असते. आणि मग आता तिथे गेल्यावर सुमन बघते तर प्रिया आणि नागराज हे दोघंजण एकत्र आहेत आणि ते दोघंजण काहीतरी बोलतायत. मग ही गोष्ट जेव्हा सुमन बघते, सुमन लगेचच विचार करते की हे सगळं मला ताबडतोब सायलीला सांगायला हवं. मग सुमन लगेचच आता सायलीला कॉल करते आणि सायलीला ती सांगायला सुरुवात करते की सायली, तू सांगितल्याप्रमाणे मी आता यांच्या मागावरती आलेली आहे आणि माझ्यासमोर एक खूप विचित्र गोष्ट आहे. त्यावर सायली म्हणते, काय झालं सुमन काकू? मग सुमन सांगू लागते की सायली, अगं माझ्यासमोर चक्क हे आणि तन्वी दोघंजण एकत्र आहेत. मला एक गोष्ट खटकली, ती म्हणजे तन्वीचं यांच्याबरोबरचं बोलणं. म्हणजे असं वाटतंय ना की ते दोघंजण काहीतरी महत्त्वाच्या विषयावरती बोलत आहेत. खरं तर मी त्यांचं बोलणं ऐकायला हवं होतं आणि तुला ते काय बोलत आहेत हेही सांगायला हवं होतं, पण खरंच सॉरी गं. म्हणजे हे माझ्यापासून लांब आहेत आणि पुढे लपायलासुद्धा काही जागा नाही आहे. इथे एक आडोसा आहे, आडोशाला लपूनच मी तुला फोन करून हे सगळं काही सांगितलेलं आहे. मला काहीतरी गफलत आहे असं नक्की वाटतंय. वरचेवर हल्ली तन्वीचं आणि यांचं बोलणं खूपच जास्त वाढलं. तन्वी यांना नेहमीच फोन करत असते, नेहमीच यांच्याबरोबर तिचं काही ना काहीतरी सुरू असतं. यांना मी विचारलं होतं तर यांनी मला असं एकदा सांगितलं की तन्वी दादाची आणि वहिनीची चौकशी करायला फोन करते. पण मला त्यांच्या आजच्या भेटण्यातून बोलण्यातून असं वाटतच नाही आहे. म्हणजे नक्की काहीतरी वेगळं सुरू आहे, महत्त्वाचं सुरू आहे असं त्यांच्या आजच्या बोलण्यावरून वाटतंय. ते दोघंही अगदी सिरियस बसलेत, ना हसत आहेत, ना बोलत आहेत, ना काही करत आहेत. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे ती म्हणायला लागते की एक मिनटं सुमन काकू, हे बघा, पहिल्या तर तुम्ही तिकडनं बाहेर पडा. सुमन म्हणते हो हो चालेल. सायली म्हणते जर तुम्हाला तिकडे कोणी पाहिलं ना तर खूप मोठी गडबड होऊन जाईल, तुमच्या जीवाला धोकासुद्धा होऊ शकतो. त्यामुळे पहिल्या तर तुम्ही तिकडनं बाहेर पडा, नंतरचं आपण सगळं नंतर बोलू. मग आता सुमन फोन ठेवून देते. सायली आता विचार करू लागते की नक्की एवढं काय महत्त्वाचं काम सुरू आहे सध्या नागराज काका आणि प्रियाचं. मग आता लगेचच सायली ही अर्जुनला या सर्व गोष्टी सांगायला हव्या असा विचार करते आणि अर्जुनला ताबडतोब ती सांगू लागते, अहो एक खूप मोठी गोष्ट सुमन काकूंनी सांगितली आहे. त्यावर अर्जुन विचारतो, काय बोलली सुमन काकू? त्यावर सायली सांगू लागते की सुमन काकूंनी आज नागराज काकांचा सकाळी पाठलाग केला. त्यावेळी नागराज काका हे प्रियाला भेटायला आले होते आणि प्रियाचं आणि त्यांचं काहीतरी सुरू आहे असं सुमन काकूंना वाटतंय. त्यावर अर्जुन म्हणत असतो, नक्की तन्वीचं काय सुरू आहे नागराज काकाबरोबर ते आपल्याला बघायला हवं. सायली, तू एक काम कर, तू आता तन्वीचा पाठलाग कर. मला वाटतं की तन्वीचा पाठलाग जर आपण सुरू केला तर नक्कीच यातून आपल्याला काही ना काहीतरी हाती लागेल. कारण सध्या तीसुद्धा घरामध्ये खूप रेअर कंडिशनवरती असते, सतत बाहेर जाते, सतत खोटं बोलत असते. नक्की तिचं काय सुरू आहे हे आपल्याला कळेल तरी. त्यावर सायली म्हणते, बरं चालेल, तुम्ही म्हणाल तसं. मी एक काम करते, उद्या एकदा का प्रिया घराबाहेर पडली का मी सुद्धा तिच्या मागोमाग घराबाहेर पडते आणि तिचा पाठलाग करते. ती घरी येईल तेव्हा मी सुद्धा तिच्याबरोबर किंवा तिच्या मागोरीच घरी येईन. त्यावर अर्जुन म्हणतो सायलीला, तुझ्यावर डाऊट येणार नाही प्रियाला याची पुरेपूर काळजी घे. त्यावर सायली अर्जुनला सांगत असते, हो त्याची तुम्ही बिलकुल काळजी करू नका, मी व्यवस्थित काळजी घेईन, काळजीपूर्वक जाईन आणि काळजीपूर्वक परत येईन. मग तर झालं. अर्जुन म्हणत असतो, हल्ली काय घरात सुरू आहे मला काही कळतच नाही आहे, सगळंच विचित्र झालं आहे. त्याबरोबर सायली म्हणते, सगळंच विचित्र झालं आहे म्हणजे कशाबद्दल बोलताय तुम्ही? आता खरं तर अर्जुन इथे सचिनबद्दल बोलत असतो. म्हणजे सचिनचं विचित्र वागणं, अस्मिताला फसवणं, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आता हे सगळं नागराज काकाचं वगैरे या सर्व गोष्टी मिक्स बोलत असतो. पण आता सायलीने म्हणजे विचारल्यावर अर्जुन म्हणतो, काही नाही गं, सततचं हे नागराज काकाचं आणि प्रियाचं म्हणजे तन्वीचं खोटं वागणं गं, याच गोष्टींबद्दल बोलतोय मी, दुसरं मी काय बोलणार ना. बरं चल बायको, खूप रात्र झाली, आता आपण
आपण दोघंही जण झोपून घेऊया, उद्या सकाळी लवकर उठावं लागणार आहे. तुला घरातली कामं वगैरे आटपून मगच बाहेर पडायचं असेल ना. त्यावर सायली होकार देते. आणि मग त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी प्रिया ही जेव्हा नागोबाला भेटण्यासाठी पुन्हा एकदा घराच्या बाहेर पडलेली असते, तेव्हाच सायलीसुद्धा तिच्या मागोमाग घराबाहेर पडलेली असते. पण आता प्रियाला ही गोष्ट माहीतच नाही आहे की सायली ही आपला पाठलाग करते. प्रिया पुढे पुढे चाललेली असते आणि आता ती नागराजला भेटते. ही गोष्ट सायली बघते. सायली आता तिथेच मागेच थबकते आणि आता ती नोटीस करत असते की काल भेट झाली तरीसुद्धा आज प्रिया पुन्हा नागराज काकांनाच भेटायला आलेली आहे. म्हणजे नक्कीच प्रियाचं नागराज काकांबरोबर सतत काहीतरी सुरू असतं. कारण प्रिया रविराज काका आणि प्रतिमात्या यांची रोज रोज करून काय चौकशी करणार आहे. नक्कीच काहीतरी गफलत आहे. मग सायली थोडी पुढे जाते आणि आणखीन व्यवस्थित पाहायला लागते. तेव्हा सायलीला दिसतं की प्रिया ही नागराज काकांना हातापाया पडते. मग सायलीला प्रश्न पडतो की नक्की तन्वी नागराज काकांजवळ हातापाया का पडत असेल. नागराज काकांचा काय संबंध. नागराज काकांचा आणि महिपतचा सुद्धा संबंध आहे. मग त्या संबंधीच काहीतरी असेल का, की प्रॉपर्टी वगैरेचं काहीतरी असेल. कारण प्रिया प्रॉपर्टीची पैशांची खूप हौरी आहे आणि सध्या रविराज काकांनी तर तिला प्रॉपर्टीतून बेदखल केलं आहे. म्हणून तर ती हे सगळं करत नसेल ना प्रॉपर्टीच्या हव्यासापोटी. नाही, नक्की प्रियाचं काय सुरू आहे हे शोधून काढावंच लागेल. पण ते कसं, आता सायली विचार करू लागते आणि मग तिला एक भन्नाट जबरदस्त खतरनाक आयडिया सुचते. ती विचार करते पण यासाठी मला अगोदर आईबाबांबरोबर बोलायला हवं. आईबाबांना विश्वासात घेऊन मला सगळं काही सांगावं लागेल आणि त्यानंतरच मग आम्ही हा प्लॅन सगळे मिळून एक्झिक्यूट करू शकू. मग सायली आता ताबडतोब घरी येते. आता ती घरी आल्यावर विमलला विचारते, विमलताई मला सांगा आईबाबा कुठे आहेत. त्यावर विमल सांगते की ते खोलीत आहेत. मग सायली आईबाबांच्या खोलीत येते आणि त्यांना सांगते की आज मी नागराज काका आणि प्रिया यांना एकत्र पाहिलं आहे आईबाबा, आणि प्रिया त्यांच्यासमोर हातापाया पडत होती. आता हे सगळं ऐकताना प्रताप म्हणतो काय. त्यावर सायली म्हणते हो बाबा. मग प्रताप पुढे विचारतो पण ती हे सगळं का करत होती. सायली म्हणते तेच तर शोधून काढायचं आहे, म्हणून मग माझा असा प्लॅन आहे. आता सायली तिचा प्लॅन सांगते. त्याबरोबर आता लगेचच कल्पना म्हणते काळजी करू नको सायली, आम्ही दोघंजण आहोत ना तुझ्याबरोबर. आपण मिळून हा तुझा प्लॅन सक्सेसफुल करून दाखवू आणि तन्वीच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे शोधूनसुद्धा काढू. पण सायली तू अगदी हुशार आहेस बघ. सायली म्हणते आई पण तुम्ही नक्की व्यवस्थित सगळं काही बोलाल ना. त्यावर कल्पना तिला सांगते हो ग, काळजी करू नकोस तू. त्यानंतर मग आता प्रिया घरी आल्यावर पुन्हा एकदा प्रियाला आणि सायलीला कल्पने प्रतापने बोलवलेलं असतं. आता प्रिया म्हणते अरे चक्क आई बाबा आज तुम्ही मला बोलवलं, कसं काय. नाही म्हणजे एरवी तर तुम्ही तुमच्या लाडक्या सुनेलाच बोलवता ना फक्त. त्यावर कल्पना म्हणते नाही बरोबर बोललीस तू, सायली आमची लाडकी सून आहेच. पण काय आहे ना, कितीही इच्छा नसली आणि कितीही काही बोललो तरी तू सुद्धा आमची सून आहेस. तू आमच्या धाकट्या मुलाची अश्विनची बायको आहेस. त्यामुळे आता आम्ही असं ठरवलं आहे की आमची संपत्ती आम्ही तुम्हा दोघांमध्ये वाटून टाकायची. त्यावर आता प्रिया खूपच एक्सायटेड असते. तर सायली म्हणते अहो आई कशाला. त्यावर लगेचच कल्पना म्हणते अगं नाही सायली, आता शेवटी आम्ही दोघं म्हातारे झालो, आमचं वय झालं, मग ही वेळ आलीच की आता तुम्हाला तुमचे हक्क देण्याची. मग कल्पना म्हणते मी आणि यांनी असं ठरवलं आहे की प्रॉपर्टीमधली जास्त प्रॉपर्टी ही अर्जुनला द्यायची. कारण अर्जुन याला त्याच्या सासरीहून कुठलीही प्रॉपर्टी मिळणार नाही आहे. तसं तन्वी, रविराज भाऊजी आणि प्रतिमाताईंची खूप ऑलरेडी प्रॉपर्टी आहे, ती सगळी तर त्यांच्यानंतर तुलाच मिळणार आहे की. त्यावर आता हे ऐकून प्रियाला खूपच जास्त राग येतो. कारण आता रविराजने तर ऑलरेडी त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीतून प्रियाला बेदखल केलं आहे. पण प्रिया आता ही गोष्ट आता ती कल्पनासमोर बोलू शकत नसते. तुम्हाला जे करायचं आहे ते करा एवढं म्हणत प्रिया आता तिच्या रूममध्ये येते आणि रूममध्ये येऊन प्रिया रूममध्ये आता उशा फेकून देते, बेडशीट फेकून देते आणि म्हणत असते की तिकडे तो नागोबा माझ्या प्रॉपर्टीवरती विलखा घालून बसलाय आणि इथे हे सायली अर्जुन, तिथे तो नागोबा महिपत कुठे लपलाय हे मला सांगत नाही आहेत. आणि इकडे हे सायली अर्जुन मी कुठे जाते, कोणाला भेटते, कोणाशी बोलते, काय करते याच्यावरती सारखे नजर ठेवून असतात.
मी इथे या अश्विनबरोबर लग्न करून आले होते ते म्हणजे फक्त सुभेदारांची प्रॉपर्टी तरी कमीत कमी मला मिळावी, त्यात मला हिस्सा मिळावा, मला पैसे मिळावे यासाठी. पण आता सुभेदारांच्या प्रॉपर्टीमधलासुद्धा मला काहीही वाटा मिळणार नसेल, सगळं काही पुन्हा एकदा त्या सायली आणि अर्जुनच्याच घशात जाणार असेल तर मग मी काय करू? प्रत्येक वेळी हे असं कसं घडतं? ती सायली वरचढ कशी ठरते? नक्की कुठलं नशीब आहे असं तिचं? कुठली अशी रेष आहे जी तिच्या हातात आहे आणि जी माझ्या हातात नाही आहे? एका बाजूला त्या महिपतचं काही कळत नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला हा अश्विनसुद्धा तोंड फुगवून बसला आहे. या अश्विनने जर पटापट सगळं सोडून दिलं तर किती बरं होईल. या अश्विनला गुंडाळणंसुद्धा हल्ली मला अवघड होत चाललं आहे. लवकरात लवकर त्याला पटवायला पाहिजे. तर आता सायलीने प्रियाचं हे सगळं बोलणं रेकॉर्ड केलेलं असतं आणि मग नंतर आता जेव्हा प्रिया अश्विन घरी आल्यावर बाहेर येते आणि त्याच्यासमोर नाटकं करू लागते, मी तुझ्यासाठी कॉफी आणू का, चहा आणू का वगैरेची, तेव्हा लगेचच सायली म्हणते, प्रिया किती प्रॉपर्टी हवी आहे गं तुला? त्यावर प्रिया आता सायलीकडे बघतच राहते. तर सायली ही आता प्रियाला म्हणते, नाही, प्रॉपर्टीसाठीच ही सगळी नाटकं सुरू आहेत ना तुझी? प्रॉपर्टी हवी म्हणूनच करतेस ना अश्विन भाऊजींच्या मागेपुढे? अश्विन भाऊजींना स्वतःच्या घोळात घेण्याचा प्रयत्न करतेस. बरोबर बोलते ना मी? मग सांगूनच टाक आम्हाला सगळ्यांना किती प्रॉपर्टी हवी आहे तुला आज. त्याबरोबर प्रिया आता लगेचच सायलीला म्हणायला लागते, ए तू गप्प बसा सायली, उगाचच्या उगाच काहीतरी फालतू बोलू नकोस. बघितलंस ना अश्विन, तू माझ्यावरती नाराज आहेस, तू माझ्याबरोबर बोलत नाही आहेस, या गोष्टीचा या सायलीने कसा फायदा उचलला आहे. ते कशीही तुझ्यासमोर मला कचा बोलते येते. अश्विन, अरे काहीही झालं तरी आपण नवरा बायको आहोत. तू माझ्यावरती नाराज आहेस हे मला मान्य आहे, पण म्हणून तुझ्यासमोर मला असं दुसरं कोणीही काहीही बोलेल आणि तू ऐकून घेशील का? अश्विन, अरे तू काहीतरी बोल ना. आता प्रिया ही मुद्दामून बाजार करायला लागते जेणेकरून अश्विनने मध्ये बोलावं आणि प्रियाचा बचाव व्हावा. मग आता प्रिया ही मनातल्या मनात विचार करते, बापरे, या अश्विनचं नेमकं सुरू तरी काय आहे? मी एवढी याला मदत कर, माझ्यासाठी बोल बोल असं म्हणते, पण हा एकही शब्द बोलत का नाही आहे? मग आता प्रिया रडायचं नाटक करते आणि म्हणत असते, संपलं माझं सगळं, संपलं, आता माझा नवराही माझा उरला नाही आहे. अश्विन, तू असा वागशील असं वाटलं नव्हतं रे मला कधी. त्यावर सायली म्हणते, बास 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 प्रिया, अगं बास, किती ड्रामे करशील? नाटकं करून तू दमत नाहीस का गं? किती नाटकं. त्याबरोबर अश्विन म्हणतो, बास, पुरे झालं, मगापासून मी खूप ऐकून घेतलं. तन्वी एकदा खोटं बोलली म्हणून प्रत्येक वेळी तुम्ही तिला धारेवर धरलंच पाहिजे असं काही जरुरी नाही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हा आमचा नवरा बायकोंमधला प्रश्न आहे. तन्वीने माझ्याशी खोटं बोलली होती, आम्ही आमचं बघून घेऊ. प्रत्येक वेळी तुला मध्ये बोलायलाच लागतं का गं सायली? तू का आमच्या नवरा बायकोंच्या मध्ये बोलतेस? आम्ही आमचं बघून घेऊ. मी तन्वीवर नाराज आहे याचा अर्थ असा होत नाही की या गोष्टीचा तू सढळपणे फायदा उचलावा आणि तन्वीला तुझ्या मनात येईल तसं वाटेल ते बोलावं. कळलं ना? पुन्हा माझ्या बायकोबद्दल काहीही बोलायचं नाही या, मी काहीच ऐकून घेणार नाही. त्यावर सायली म्हणते, असं ठीक आहे मग अश्विन भाऊजी, आता तुम्ही तुमच्या कानाने ऐका. आणि मग सायली आता ते रेकॉर्डिंग प्ले करते ज्यामध्ये प्रिया बोललेली असते की नागराज तिकडे प्रॉपर्टीवर विळखा घालून बसलाय, इकडे सायली अर्जुन विळखा घालून बसलेत. मी या घरात लग्न करून आले होते ते म्हणजे फक्त प्रॉपर्टीसाठी, पण आता जर मला प्रॉपर्टीच मिळणार नसेल तर माझा काय उपयोग? आणि तो बिंडोक अश्विन, तो तर माझ्यावरती नाराज होऊन बसलाय. बावळट मूर्ख आहे तो एक नंबरचा. पण नाही, काहीही झालं तरी तेच माझं प्यादा आहे, मला त्याला माझ्या खिशातच ठेवावं लागेल. आता हे सगळं जेव्हा सायली ऐकवते तेव्हा प्रियाच्या चेहऱ्यावर 12 वाजतात. सायली म्हणते, काय झालं आता, कुठे गेलं ढोंग? अश्विन भाऊजी, अहो तुम्ही खूप मोठी चूक केली आहेत. प्रियासारख्या मुलीवर तुम्ही तुमचं खरं प्रेम वाया घालवलं. अहो ती तुमच्या प्रेमाच्या कधी लायक नव्हतीच. ही गोष्ट तुम्हाला समजावून सांगण्याची मी आणि यांनी पुरेपूर खूप प्रयत्नसुद्धा केले, पण तुम्ही या गोष्टीवर कधी लक्ष दिलंच नाही. तुम्ही कायम प्रियाच्या प्रत्येक चुकीकडे कानाडोळा करून बघितलं. तुम्ही तिच्यावर आंधळ्यासारखा विश्वास ठेवला, तिला कधी प्रश्नच विचारला नाही. त्याचे हे सगळे तिने फळ तुम्हाला आज दिले. त्याबरोबर हा व्हिडिओ आता इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरते इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.